कर्तव्य असते आपल्या गुरुचं नाव मोठं करणं। ही जबाबदारी कोणाची? ही शिष्याची जबाबदारी असते। आणि तोच वारसा पुढे देणारा आपला संप्रदाय काय माहितीये का? ही परंपरा जी चालू आहे। आता आमचं उदाहरण घ्या, बाळाभाऊ महाराज, त्यानंतर दिगंबर महाराज, नंतर दत्त महाराज, आणि आता आमच्याकडे आम्ही वाहिलेलो आहे। कशाला? या सद्गुरु कार्याला आम्ही वाहिलेलो आहे। आम्हाला प्रपंच कसा करावं, काय करावं, हे कार्य जे काय करायचं ते माऊली पाहून घेते। पण आमचं मुख्य कर्तव्य काय? या महाराजांच्या चालू असणाऱ्या ज्या परंपरा आहेत, या परंपरा काय झालं? घरी जाता ना ठला विठ्ठला या परंपरा ते चालवायचं काम आमच्याकडे दिलेलं आहे। आणि माझ्यानंतर माझा मुलगा सुद्धा तेच करणार। त्या पद्धतीनं आमचे जे शिष्य आहेत गावोगावचे, आमचे म्हणजे बाळाभाऊ महाराजांचे, आम्ही पण महाराजांचे पाईक आहोत, ते पण महाराजांचे पाईक आहेत। आणि या घराण्याच्या परंपरा चालू आहेत। कारण काय? आमचे वंशी परंपरा, आमचे वंशी परंपरा, आमचे वंशी परंपरा, आमचे वंशी परंपरा, आमच्या वंशी परंपरा म्हणे नामयात जाणारा आमच्या वंशामध्ये। आणि तुमचं प्रथम कर्तव्य आहे, बाळाभाऊ महाराज शिष्य आहे तुम्ही, हा वारसा पुढे द्यायचं काम, त्यांना ते संस्कार करायचं काम जर कोणाचं असेल तर तुमचं सर्वांचं आहे। घरामध्ये परमार्थ टिकला पाहिजे, घरामध्ये संस्कार टिकले पाहिजे, घरामध्ये दारू आली नाही पाहिजे, घरामध्ये इतर कोणत्या गोष्टी, ज्या चुकीच्या गोष्टी ज्यामुळे तामसी भाव निर्माण होईल, अशा कोणत्याच गोष्टी घरामध्ये नाही आल्या। त्याने एक सुसंस्कृत समाज घडवण्याचं कार्य जर कोणाचं असेल तर ते हे आमचा वारकरी संप्रदाय करतं। हे आमच्या संत महात्मे जे वचन सांगून गेलेले आहेत त्याचं पालन करण्याचं जर काम करायचं असेल तर ती जबाबदारी आपण स्वीकारावी आणि पुढच्या पिढीला सुद्धा द्यावी। संतांचं जे कार्य आहे, संतांचे जे विचार आहेत ते मनामध्ये रुजले पाहिजे का वरवर राहिले पाहिजे? नाही। परमार्थ कसा असतो माहितीये का? परमार्थ कार्यक्रम आहे, मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, मी तेवढा मोठा सुद्धा नाहीये। 7 दिवसाचा कार्यक्रम झाला की सगळं मोकळं झालं का मारो? 7 दिवसामध्ये जे उपदेश मिळाले, जे संस्कार झाले, ते संस्कार, दिंडीमध्ये असणारे संस्कार हे मनामध्ये रुजले पाहिजे आणि वर्षभर त्या गोष्टी मनामध्ये